नमस्कार मित्रांनो. 80व्या भारत देशाच्या आझादीनंतरचा हा दुसरा दिवस आहे. आता कधी तुकाराम मुंढे या तळीरामांपासून फुटपाथचा कधी साफसफाई करतील आणि या तळीरामांना फुटपाथवरून हलवतील. तर मित्रांनो, एक आनंदाची गोष्ट आहे हे तळीरामांसाठी. तर आनंदाची गोष्ट, बारमध्ये जाऊन जास्त पैसे द्यायचे नाही, तर सरळ सरळ रस्त्यात उभ्या उभ्या लंडन किंवा अमेरिकेमध्ये ज्याप्रमाणे ओपन बारमध्ये पितात त्याप्रमाणे शासनाने नाही तर वाईन शॉपवाल्यांनी जरूर व्यवस्था केलेली आहे. तर ती कशी बघा, मुंबईत सध्या 410 लायसन्सधारी बार आहेत आणि बार नाही, लायसन्सधारी वाईन शॉप आहेत. नियमाप्रमाणे वाया गुगलतर्फे मी काढलं आहे. दुकानात पाण्याची बाटली, कोल्ड ड्रिंक, कुठल्याही खाण्याचा पदार्थ किंवा आपण त्याला चकना म्हणू, तो दुकानात ठेवू शकत नाही. त्याचा परवाना बारप्रमाणे FL 111 असा नसतो. मद्य व खाद्यपदार्थ सेवन करण्याची परवानगी त्यांना नसते. असे पदार्थ विकण्यास राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कडक नियम आहेत. नियमाच्या विरुद्ध असते आणि हे सगळे नियम फाट्यावर मारून सर्रास विक्री केली जाते. फक्त संध्याकाळी 6 ते 8च्या दरम्यान कार्यालय सुटल्यावरनं तुम्ही लक्ष द्या. मुंबईच्या प्रत्येक वाईन शॉप बाहेर एका हातात कॉटन, एका हातात पाण्याची बाटली किंवा कोल्ड्रिंकची बाटली आणि एक चकण्याचं पॅकेट 5 रुपयाला 10 रुपयाला मिळतं, ते सील काढत बसणार तिकडे. ते लोक तुम्हाला दिसतील. अशी तळीरामांची गर्दी झालेली दिसते. रस्त्याच्या पलीकडच्या फुटपाथवर बांगडा, फिश फ्राय करणारा माणूस फुटपाथच्या खाली बसलेला असतो, त्या रेलिंगमुळे दिसत नाही. त्याच्या बाजूला बॉईल अंडा, मग बॉईल चणे विकणारी बाई असते. आता ती बाई मराठी असेल, कोणी पण असेल, मी तुमच्यावर आक्षेप घेत नाही आहे. बरं, ही कसरत रात्री वाईन शॉप 11:30 वाजेपर्यंत बंद होईपर्यंत चालू असते. आणि तिथल्या कचऱ्याच्या डब्यामध्ये, कचऱ्याचा डबा, त्याच्यात कचरा म्हणजे पेपर वगैरे दिसणार नाही, पण हमखास भरपूर बाटल्या दिसतील तुम्हाला. आता आजची बातमी मी वाचली महाराष्ट्र टाइम्समध्ये. मुंबईतल्या पदपथ मुक्त केली. 81 पदपथ, 68 किलोमीटर रस्ता क्लीन केला. त्याच्यामध्ये बॅनर्स काढले, अनधिकृत सामानं पडलेली ती काढली, स्टॉल काढले. बरं, ठीक आहे. तर माझं एक म्हणणं आहे, ती BMCवाले, तुम्ही हे जेव्हा कामं करता तर त्याच्या बाजूला वाईन शॉप ही सगळी असतात, तुम्हाला ती दिसत नाही है ना? का दिसत नाही? ती लोक पण तिथे पीत असतात, पण ती तुम्हाला दिसत नाही. दिवसभर चालू असतं. का तर ह्या BMCवाल्यांना पण संध्याकाळी तिथे जाऊन एखाद क्वार्टर घेऊन ओपन करीन प्यायची सवय झालेली असते. मी खोटं सांगत नाही, खरं खरं सांगतो. जिथे BMCची माणसं कामं करतात ना, रस्त्याची कचरा, त्यांच्या तिकडे जाऊन बघा. ते आपल्या कार्यालय बाहेर, ऑफिस बाहेर पण पीत असतात. माझ्याकडे व्हिडिओ आहे. आता मी तुकाराम मुंढेंना सांगतो, माझा जर व्हिडिओ पोचत असेल तर तुम्ही रस्ते खूप काही साफ करत आहात, तर ह्या दुकानदारांवर कधी कारवाई होईल व ते लोकांना सांगा. आणि असले फुटपाथ, ओपन बार कधी बंद करणार? कारण लोक चालत राहतात. जी लोक असतात, तळीराम घोट घेत स्टेशनपर्यंत चालतात किंवा रिक्षामध्ये बसतात. आता रस्त्यावरून सामान्य माणसांमध्ये बायका असतात, महिला, मुली,
लहान मुलं ती ट्युशनवरून घरी चाललेले असतात, हे त्यांच्यासमोर कसं दिसतं तुकाराम मुंडेजी? जरा या तळीरामांवर पण जरा आणि वाईन शॉपवाल्यांवर पण जरा त्यांचे लायसन्स बंद करा. त्यांना पण जरा सांगा, नियम दाखवा त्यांना. काय काय विकायचं असतं, फक्त सील बाटली विकायची असते, दुसरं काही नाही. धाड मारा त्यांच्या दुकानाच्या आतमध्ये, बघा काय काय आहे. सॉफ्ट ड्रिंक आहे, पाण्याची बाटली आहे, भरपूर चकणं आहे. 5-5 रुपयाचं चकणं असं सील स्वतः मारून ते विकतात. धन्यवाद. उमेश कांगोकर, अंधेरी पश्चिम मुंबईवरून. तळीरामांची वाट लागली आता.